हाय फ्रेंड्स, मी स्वाती. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि तो म्हणजे की मी घरी हेअर कट कशी करते. सो बऱ्याच व्हिडिओज मधनं बोलली आहे की मी पॅन्डेमिक मध्ये हेअर कट घरी करायला शिकले आणि मी फोटोज पण दाखवले मी हेअर कटचे. जेव्हा जेव्हा मी हेअर कट केले तेव्हा तो माझा हा फर्स्ट हेअर कट आहे, हा सेकंड, हा थर्ड आणि दिस इज माय फोर्थ हेअर कट. तर तो आज मी तुमच्यासोबत शेअर करते. आय एम नॉट अ ट्रेन हेअर ड्रेसर, त्याच्यामुळे मी थोडीशी हेजिटेट करत होती हेअर कटचा व्हिडिओ शेअर करायला. सो पॅन्डेमिकमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो आणि स्पेशली लेडीजसाठी खूप टफ होता तो टाइम, कारण थ्रेडिंग किंवा हेअर ट्रिमिंग, हेअर कट, फेशियल ह्या सगळ्या गरजेच्या वस्तू सगळ्या बंद झाल्या, सलून बंद पडले होते. तर त्याच्यामुळे स्पेशली लेडीजसाठी खरंच टफ होतं हे. तर कारण ग्रूमिंगच्या गोष्टी असतात आणि ग्रूमिंग ही केलीच गेली पाहिजे. तर मी त्यातली एक आहे. सो म्हणून मी हेअर कट घरी करायला शिकले आणि तो मला स्वतःला पण खूप आवडतो. कारण आता तुम्ही बघताच आहे मी हेअर कट केलेला आहे. तर ही अशी लेअरिंग तुम्हाला दिसते. तर सो माझे हेअर कर्ली आहे, पण मी तुमच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित लेअर दिसाव्यात म्हणून मी स्ट्रेट केले. तर हा हेअर कट स्ट्रेट हेअरवर पण जाणार आणि ज्यांचे कर्ली वेव्ही हेअर असतील त्यांच्यावर पण हा हेअर कट सूट होणार. सो माझा हेअर कट मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर कसा वाटला हे तुम्ही नक्की मला सांगा. तर इकडे मी तुम्हाला दाखवले. सो हे लेअरिंग तुम्हाला दिसते. हे ट्रिम केलेच गेले पाहिजे. मी हेअर ट्रिम करते एव्हरी 2 months या 3 months मी करते घरी. त्याच्यामुळे मी घरी केल्यामुळे मला ते इझी जातं आणि तुमचा सलूनचा टाइम सेव्ह होतो. जेव्हा तुम्ही हेअर कट करायला बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला वेळ काढावा लागतो आणि अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अपॉइंटमेंटच्या बरोबर वेळेला तुम्हाला तिकडे पोचावं लागतं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर हे मला इझी पडतं. अगदी मिनिमम गोष्टीमध्ये तुमचं हेअर कट किंवा हेअर ट्रिमिंग तुम्ही तुमची घरी करू शकता आणि ते मी करते. हेअर कटवरनं मला आठवलं की बऱ्याच वेळा मी व्हॅकेशनमध्ये जेव्हा इंडियाला जाते तेव्हा विचारलं जातं की अमेरिकेत चार्जेस काय असतात हेअर कटचे. तर आणि हे मला आवर्जून सांगावंच पण वाटेल. तर इकडे मी आता रिसेंटली माझ्या मुलाचा हेअर कट केला सलूनमधनं. तर त्याला ऑलमोस्ट $17 to $18 लागले. म्हणजे आपल्याकडचे आणि प्लस इन्क्लुडेड टिप पण द्यावी लागते इकडे. तर $20 त्याला राऊंड फिगर लागले आणि आपल्याकडचे ₹1,500 बॉईज हेअर कटला लागले. हेअर ड्रेसरकडे जर आपण हेअर कट करायला गेलो इकडे अमेरिकेत तर ते पण चार्जेस मी तुम्हाला सांगते. तर नुसते हेअर कटचे तुम्हाला इकडे $70 म्हणजे ₹5,000 आणि जर आपल्याला ऍडिशनल तुम्हाला ब्लो ड्राय करायचं असेल किंवा स्टायलिंग करून घ्यायची असेल सो त्यासाठी वेगळे तुम्हाला $30 ते $50 द्यावे लागतात. आणि $30 ते $50 म्हणजे $2,500 ते $4,000 तुम्हाला द्यावे लागतात इकडे हेअर स्टायलिंग ब्लो ड्रायरसाठी. कारण आपल्या इंडियात मला माहिती आहे की ब्लो ड्रायर आपल्याकडे फ्री करून देतात हेअर कट झाल्यानंतर. तर पण इकडे द्यावे लागतात आणि इन्क्लुडेड तो पूर्ण जी किंमत असते हेअर कटची इकडे अमेरिकेत तर ते पूर्ण 8,000 ते 9,000 द्यावे लागतात इकडे. प्लस इकडे हेअर ड्रेसरची टिप असते ती मिनिमम तुमच्या बिलाच्या 20% तुम्हाला ती टिप द्यावी लागते वेगळी. तर असं असतं इकडे अमेरिकेत. तर आता आपण हेअर कटकडे जाऊयात आणि हेअर कटसाठी काय काय वस्तू लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवून देते. तर हा कोम आहे. तर याच्याने आपल्याला पार्टिशन करायला जेव्हा आपण लेअरिंग करतो तेव्हा पार्टिशन करायला याचा उपयोग होतो. आणि स्प्रे बॉटल, काही तुम्हाला हेअर क्लिप लागतील, बस 1 किंवा 2 मध्ये काम होऊन जाणार. आणि महत्वाचं म्हणजे
सीझर लागणार, सीझर शिवाय तुम्हाला हेअर कट नाही करता येणार. सो सीझर लागणार आणि सीझर ही सलून मध्ये जी यूज केली जाते ती मी इकडे यूज करणार आहे. सो मी सुरुवातीला फर्स्ट हेअर कट माझा केला तो मी साध्या आपल्या घरच्या सीझरनेच केला, पण ही मी नंतर मागवली आहे, तर ही छान आहे, याच्याने मस्त हेअर कट होतो. तर असं काही नाही, तुम्ही तुमची सीझर पण घरातली यूज करू शकतात. सो माझा हेअर कट तुम्ही बघू शकतात, इकडे लेअर आलेला आहे छान, आणि ह्याला फ्रंट लेअर कट असं मी नाव देईल किंवा फेदर हेअर कट असतो, तर ते पण तुम्ही नाव देऊ शकतात की तुमची हे अशी पुढे घेतल्यावर छान लेअरिंग दिसते तुमची. सो फ्रंट लेअर कट किंवा फेदर हेअर कट असंही म्हणू शकतात. तर आणि जे हे जे हेअर आहे ते मी काय ट्रिक वापरते हे असे येण्यासाठी. सो असा फॉल हा छान दिसतो, तर पूर्ण इकडून इकडे असे छान फॉल दिसतो. तर मी काय ट्रिक यूज करते तर ते पण मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी आता व्हिडिओला सुरुवात आपण करूयात. हे जे हेअर आहेत ते बिफोर हेअर कटचे अँड बिफोर हेअर कटची लेंथ दाखवते. सो फर्स्ट थिंग फर्स्ट मी हेअर वेट करून घेणार आधी. आता मी हे पार्टिशन केलं आहे सेंटरला आणि आता मी माझ्या हेअरचा टॉपचा 2/3 भाग तो मी अप टाय करणार आहे. अँड देन माझे हेअर आहेत जे मी दाखवते तुम्हाला, तर ते आधी मी इव्हन करून घेणार आहे. तर मी बॅक साईडचा जो सेंटर पार्ट आहे त्याच्यातनं सेक्शन घेतला आहे आणि त्याची मी आता गाईडलाईन बनवणार आहे आणि ते मी आता कट करते. सो त्याच्याने बाकीचे गाईडलाईन क्रिएट करते आणि मग रेस्ट ऑफ द हेअर मी ह्या गाईडलाईननुसार कट करणार आहे. आता मी तेच जे मी हेअर कट केले होते तर त्याचे 2 पार्टिशन, एक लेफ्ट साईड एक राईट साईडला ते घेणार आणि ती गाईडलाईन जी मी क्रिएट केली आहे तर रेस्ट ऑफ द हेअर मी त्याच्यानुसार कट करणार. हे मी तुम्हाला दाखवते. तर मी ती जी गाईडलाईन क्रिएट केली होती तर त्यानुसार मी त्या लेंथने, त्या गाईडलाईनच्या लेंथने मी बाकीचे हेअर कट करते. सो मी जे आपण पार्टिशन केले होते तर सेम त्या साईडच्या इकडचं माझं करून झालं आहे, तर त्या साईडच्या पार्टिशनला पण मी सेम फॉलो करणार आहे. जसं मी इकडे गाईडलाईन क्रिएट करून केस कापलेत सेम मी त्या साईडला पण करते. सो हेअर कट करताना टॉप टू बॉटम किंवा बॉटम टू टॉप असे हेअर कट करायचे, स्ट्रेट हेअर कट करायची नाही. मी स्लँटिंग पकडले आहेत, माझे जे पकडले आहेत हेअर ते स्लँटिंग आहेत, तर ते लक्षात ठेवायचं नेहमी, कारण लेअरिंगला बरं पडतं ते. तर मी आता इकडे मेक शुअर करते परत एकदा की पूर्ण केस हे लेअरने कट झालेत की नाही हे चेक करते आणि मला थोडेफार वाटले तर मी ते परत कट करते. सो बॅक साईडचे जे हेअर कट करायचे होते ते कट केले गेले आणि इथे मी तुम्हाला आता लेअरिंग दाखवते. तर आता मी जे टाय केले होते वर हेअर तर मी ते आता मोकळे सोडले, कारण आपल्याला आता लेअरिंग करायची आहे. तर परत अगेन मी सेंटरला गाईडलाईन क्रिएट करणार आहे. आपल्याला बाकीचे हेअरची लेअरिंग करण्यासाठी इकडे गाईडलाईन क्रिएट करायचं गरजेचं आहे. तर मी आता 1 सेंटीमीटर राईट साईड अँड 1 सेंटीमीटर लेफ्ट साईडचे हेअर घेणार आणि ते गाईडलाईन क्रिएट करणार त्यांची बाकीचे रेस्ट ऑफ द हेअर कापण्यासाठी. आता मी परत एकदा पार्टिशन सेंटरला करते. सो मी हे पार्टिशन फ्रंटपासून तर बॅक साईडपर्यंत ते मी पार्टिशन करून घेणार आहे. मीन्स 2 पार्ट करणार आहे हेअरचे सेंटरपासून.
तर मी आता जी गाईडलाईन क्रिएट केली होती तर तीच गाईडलाईनला आता मी हे रेस्ट ऑफ द हेअर थोड्या थोड्या सेक्शनमध्ये घेऊन ते मी कट करणार आहे त्या गाईडलाईननुसार. आणि गाईडलाईननुसार तुम्ही ते हेअर कट करायचे. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे स्ट्रेट हेअर जर लेअरिंग हवी असेल तर स्ट्रेट हेअर कापायची नाही, ते नीट दिसत नाही आणि लेअरिंग छान येत नाही. तर असे मी जे दाखवते बॉटम टू टॉप किंवा टॉप टू बॉटम हेअर कट करायचे. तर मी आता थोड्या थोड्या सेक्शनमध्ये हेअर कट करणार आहे गाईडलाईननुसार. आणि जे एका साईडचे हेअर मी तिकडे जे कट केले गेले ते मी तिकडे टाकणार आहे. ऑलरेडी मी त्या साईडला एक क्लिप लावून ठेवली आहे आधीच, म्हणजे ते मिक्स होणार नाही. तर इथे मी तुम्हाला जी गाईडलाईन दिसते वरची जे हेअर कापलेत ऑलरेडी, तर त्या लेंथनुसारच मी आता हे खालचे हेअर कट करणार आहे. सो फ्रंट लेअर कटमध्ये तुम्हाला तुमच्या नोजपर्यंत हेअर आणायचे आणि तिथून ते प्रोफाईल लाईनने जी आपण गाईडलाईन बनवली आहे तर त्यानुसार तुमचे हेअर ते तुम्ही फ्रंटला कट करायचे. तर मी तुम्हाला इथे सांगते की इयरच्या वरून हेअर घ्यायचे, जे बॅक साईडचे असतात ते इयरच्या वरून आले पाहिजे आणि ते फ्रंटला घेऊन मग गाईडलाईननुसार ते कट करायचे. तर आता एका साईडचे हेअर कट करून झालेत आणि मी लेअर किती सुंदर आले आहे, बाउन्सी पण दिसत आहे. अदर दॅन ते हेअर अजून बाकी आहे, तर ते हे बाउन्सी दिसत नाही आहे. आणि हे जे हेअर ऑलरेडी डन झाले आहेत तर त्याचं मस्त बाउन्सी दिसत आहे आणि लेअर दिसत आहेत आणि मस्त दिसतं आहे. तर सेम प्रोसेस आपण त्या साईडला पण फॉलो करणार आहे. जस्ट गाईडलाईन जी क्रिएट केली आहे ऑलरेडी, तर त्या गाईडलाईननुसारच मी इकडचे जसे तुम्हाला हेअर कट केले दाखवलं तर सेम मी त्या साईडला करणार आहे. सो मला जास्त माझे हेअर कट करायचे नव्हते, जस्ट ट्रिमिंग म्हणू शकता तुम्हाला, बट लेअरिंगमध्ये मी ट्रिमिंग करणार आहे आणि हा प्रॉपर हेअर कट पण होणार आहे. तर म्हणून मी कमी कापते हेअर माझे. तर मी तुम्हाला अशी मागे पण हेअर करून दाखवते. तर हे पूर्ण असे लेयर मी तुम्हाला आता दाखवलं मागून पण, की मागून अशी किती छान असे पूर्ण लेयर आले. आणि जे मी हे टॉपला जे मी नंतर लास्टला मी टॉपला हे जे असे ट्रायंगल घेऊन मी हेअर कट केले, कारण त्याच्याने होतं काय, जर तुमचे स्ट्रेट हेअर असतील किंवा थिन हेअर असतील तर इकडे बाउन्स येतो हेअरला, इकडे बाउन्सी दिसतात ते, त्याच्यामुळे मी ट्रायंगल करून हेअर नंतर कट केलेत. तर मी तुम्हाला ते दाखवते इकडे. तो हा असं मी ट्रायंगल केला इकडून आणि ते अगेन मी ते हेअर कट केले. तर त्याच्यामुळे तुमचे जे थिन हेअर असतील किंवा स्ट्रेट हेअर असतील तर त्या स्ट्रेट हेअरला तो बाउन्स मिळतो. म्हणून हे मी टॉपला नंतर लास्टला परत एकदा हेअर कट करते हा वरचा. तर ही एक ट्रिक आहे माझी. आणि नंतर मी हे जे हेअर आहे ते मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की असे हे करून जी तुमचं डायरेक्शन माझी इकडे आहे, तर मी काय करणार आहे, तर हा पूर्ण हे इकडेचे घेणार आणि इकडे कट करणार. सो ते आणि परत इकडे करणार, तर तो हा असा फॉल येतो इकडे. तर इकडे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. सो त्याच्या ही ट्रिक आहे माझी की इकडे असे
हेअर तुमचे दिसतात कसे. सो ही ट्रिक आहे. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त रहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.